नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि तळोदा नगरपालिकेसाठी शिवसेनेकडनं देखील जोरदार असा प्रचार जो आहे तो केला जात आहे। शिवसेनेकडनं जितेंद्र क्षेत्रीय यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। पूर्ण पॅनल जे आहे ते शिवसेनेकडनं लढवलं जात आहे। नेमकं कशा पद्धतीने निवडणूक होते, कसे प्रचाराचे मुद्दे आहेत आणि कसा प्रतिसाद मिळतोय, आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहे। राज्यात सत्तेत असलेला पक्ष यांच्या विरोधात निवडणूक लढते, त्यामुळं नेमकं काय परिस्थिती ते आपले यांच्याकडनं जाणून घ्या। भाऊ, काय सांगणार आहे? राज्यात सत्तेत असलेले पक्ष आपल्या विरोधात निवडणूक लढतायत, गेल्या अनेक वर्षापासून त्यांचीच सत्ता होती, काय सांगणार? आम्ही सत्तेच्या विरोधात नसून तर आम्ही निकृष्ट दर्जाच्या विकासाच्या विरोधात आहोत। आम्ही तळोदा शहरामध्ये एकदम दर्जेदार असा विकास, दर्जेदार क्वालिटीचे रस्ते, गटारे यांच्यावर आमच्या ग्राउंड लेवलचे जे पण विकास काम असतील त्यांच्यावर आमच्या फोकस आहे। आम्ही कोणाला सत्ताधारींना विरोधक म्हणून नाही तर तळोद्याच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहोत। भाऊ, पण गेल्या अनेक वर्षापासून भाजपाची एक हाती सत्ता राहिले, भाजपाचा बाळ किल्ला म्हणून देखील तळोदा नगरपालिकेची ओळख आहे। पाहिजे त्या पद्धतीने कामं झालेत नाही असं म्हणता येणार का? मग कामं झाली आहेत परंतु दर्जेदार नाहीत। त्याचे तुम्हाला आता कधी तुम्ही पूर्ण तळोदा शहर बघितला तर तुम्हाला कामं दिसतील परंतु त्यांची क्वालिटी नाही। कामं जे रोड, गटारी, रस्ते 5-5 वर्ष त्यांची हे राहते, टाइम पिरियड असतो तो 6 महिने वर्षभरातच खराब होऊन जातो। याच्यावरूनच करतो की विकास आहे किंवा नाही। भाऊ, पण आपल्या विरोधामध्ये आमदार देखील स्वतः मैदानात उतरलेले आहे, त्यासाठी आपल्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभा घेतलेली आहे। याच्या प्रतिसाद काय राहणार आहे आणि विरोधकांकडून आमदार देखील आपल्या विरोधात काय सांगणार? नक्कीच याच्या आम्हाला आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जी आम्हाला आज उपस्थिती लाभली त्याच्या 100% आम्हाला फायदा होणारच आहे। कारण की ज्या विकास कामं नगरपालिकेला अपेक्षित असतात त्यांचे मुख्य खातं ते एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे, आणि त्यांनी इथं सांगून गेलेत की आम्ही तळोद्याला आजपासून मी दत्तक घेतो, तरी तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या, याच्यापेक्षा जास्त विकास आम्ही करून दाखवू आमच्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून। आमदार देखील आपल्या विरोधात उमेदवार दिलेले आहेत, ते देखील आपल्या विरोधात प्रचार करतायत। कशा पद्धतीने त्यांच्याकडनं प्रचार होतोय ना आपल्यावरती? तो त्यांच्या प्रचार त्यांच्या पद्धतीने करतात, आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यांवर आमचा प्रचार करतोय। कारण की आम्हाला ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आहे, आम्हाला कोणाला विरोधाभास करून जिंकायची नाही। निश्चितच विरोधक कोणी नाही आहे। आम्ही जरी राज्यात सोबत असलो तरी इथं देखील विरोधात नाही आहे। विकासासाठी फक्त ही निवडणूक लढली जाते आणि जो विकास करेल त्याच्याच मागं मतदार राजा जो आहे तो उभा राहणार आहे। जितेंद्र बैसाना, टीव्ही 9 मराठी, तळोदा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।